स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना महिलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळे निर्णय शासन नेहमी घेत आहे आणि या सर्व योजनांची तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळे जे निर्णय आहेत हे देखील माहिती असले पाहिजेत. लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे आणि योजनेमध्ये छोटे मोठे बदल जे आहेत ते सरकार करत आहे. तर या सर्व बदलांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकार कोणताही निर्णय घेतला की म्हणजे सरकारने कोणताही निर्णय घेतला की तो तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. सुरुवात करूया व्हिडिओला. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची माहिती. महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला. वेगवेगळे निर्णय यावर्षी सरकारने घेतलेले आहेत, परंतु सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरली म्हणजे आपली लाडकी बहीण योजना. पाहू शकता, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार जो आहे तो आर्थिक लाभ जो आहे तो सरकारने दिलेला आहे. 1,500 का होईना, पण आत्तापर्यंत अशी कोणतीच योजना नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ महिलांना असो किंवा नागरिकांना मिळालेला आहे. लाडक्या बहिणी देखील सरकारवर खुश आहेत, म्हणूनच सरकारने लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांनी या ठिकाणी पहा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. योजनेला फॉर्म देखील भरभरून भरले गेले आणि प्रत्येक महिलेला या योजनेचा फॉर्म भरलेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ सरकारने दिला. 2.47 कोटी महिलांनी फॉर्म भरले आणि एवढ्या महिलांना लाभ जो आहे तो सरकारने दिलेला आहे. अशातच आता महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 मोठे निर्णय सरकारने घेतलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी. या अगोदर ज्या महिलांना पैसे देण्यात आलेले नव्हते त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत. पहा, तुमच्या शेजारच्या कोणी मैत्रिणी असतील, तुमची बहीण असेल किंवा कोणीही तुमच्या ओळखीतल्या महिला भगिनी असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत आलेले नाहीत, अशा महिलांना नक्की सांगा की आता त्यांना देखील पैसे सरकार देणार आहे. लाडकी बहीण योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही. त्याचबरोबर ज्या महिलांचे फॉर्म अपात्र होते, ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले होते, अशा महिलांच्या फॉर्म संदर्भात देखील सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगाची रांगा, बँकांसमोर गर्दी तुम्ही या अगोदरही पाहिली असेल आणि आता पुन्हा ही गर्दी तुम्हाला पाहण्यास मिळत आहे बँकांपुढे. कारण डिसेंबरचा जो हप्ता आहे तो वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. 24 तारखेपासून प्रक्रिया सुरू झाली. 24 डिसेंबरला लाडकी बहीण योजनेचा जो निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे किंवा जो निधी वितरणाची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली. या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिलांना पैसे मिळाले, परंतु पुन्हा निवडणूक आचारसंहिता लागली. आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये पहा, महायुतीचं सरकार आलं लाडकी बहीण योजनेमुळे. फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच हे सरकार आलं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार, नवीन निकषावली काय असणार या संदर्भात महिलांना जो आहे तो मोठा प्रश्न पडलेला होता. महिला चिंतेमध्ये होत्या की आता नेमके कोणते निकष बदलणार. सरसकट वाटप होणार नाही. सांगण्यात येत होतं की फक्त 22% महिलांना हे पैसे सरकारकडून देण्यात येतील, सरसकट महिलांना पैसे मिळणार नाहीत. अशातच लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी निकषामध्ये बसतील
त्याच बहिणींना पैसे मिळणार। यामुळे तर बहिणींची धाकधूक आणखीन वाढली लाडक्या बहिणींची। आता आपल्याला पैसे येणार का नाही हा त्यांना पडलेला प्रश्न। डिसेंबरचा हप्ता नक्की वाटप होणार का हाही त्यांच्या मनातला एक प्रश्न होता, कारण निवडणुकांपुरतीच ही योजना आहे, निवडणुकांपुरतीच योजना चालणार आहे असंही त्यांनी ऐकलेलं होतं, अशाही अफवा होत्या। परंतु प्रत्यक्षात 24 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली आणि तेव्हा त्यांना विश्वास बसला की हो बाबा, लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। फक्त निवडणुकांपुरतं दाखवलेलं हे आमिष नव्हतं, निवडणुकांपुरती ही योजना नव्हती। प्रत्यक्ष बहिणींना या योजनेचा लाभ देणार आहे सरकार आणि या प्रोसेसला 24 तारखेपासून सुरुवात झाली। स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताईंनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत कोणताही बदल झालेला नाही, तशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय घेण्यात आलेला नाही, कुठलेही सर्क्युलर नाही, लेखी कोणताही आदेश नाही। या फक्त अफवा आहेत की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार, निकषांमध्ये बसणाऱ्या महिला त्यांनाच पैसे मिळणार आणि त्यामध्येही अर्जांची पुन्हा पडताळणी होणार। तर असं काहीही होणार नाही। ज्या महिलांच्या अर्जांची तपासणी या अगोदर झालेली नव्हती, अशाच महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्यात येत आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीत। आता बहिणींसाठी 2 महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेले आहेत, त्यापैकी पहिला निर्णय आपण जाणून घेऊया। सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे आत्तापर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आला नव्हता, त्याचं कारण म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आधार लिंक केलं नव्हतं। आधार लिंक केलं नसल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते आणि आता अशा महिलांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आधार लिंक नसलेल्या महिलांना या अगोदर पैसे आले नव्हते, म्हणून आता त्यांचा आधार लिंक करून घेण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्यांना पैसे वाटप करण्यात येत आहेत। त्यांना नेमके किती पैसे मिळतील या संदर्भात स्पष्टीकरण नाही। त्यांना जुलै ऑगस्टपासूनचे पैसे मिळतील का त्यांनी समजा एखाद्या महिलेने जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्या महिलेला नक्कीच पूर्णच्या पूर्ण रक्कम सरकारने द्यायला पाहिजे। काही महिलांनी उशिरा फॉर्म भरलेले असतील तर तेव्हापासूनचे हप्ते त्यांना जमा झाले पाहिजेत, पण लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार आहेत। सगळ्यात मोठा निर्णय आहे। या अगोदरचे जरी पैसे नाही आले, तुम्हाला डिसेंबरपासून जरी पैसे आले तरी पण चांगली बातमी असणार आहे। 2100 रुपये सरकारने पैसे वाढवलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवलेले आहेत आणि 2100 रुपये आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे वाढलेले 2100 रुपये तरी तुम्हाला मिळतील, पुढचे 5 वर्ष कंटिन्यू हे 2100 रुपये मिळणार आहे। आणि आता संक्रांती संदर्भातला मोठा निर्णय, संक्रांतीसाठी महिलांना खुशखबर आहे सरकारकडून। जो जानेवारीचा हप्ता आहे तो ॲडव्हान्स मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होण्याची शक्यता आहे। आता पाहू 1 तारखेनंतर या संदर्भातला मोठा निर्णय जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देखील सरकार जाहीर करेल। या संदर्भातल्या सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।